परिवर्तन नगर येथे नागरी सुविधांचा अभाव, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी। परभणी शहरातील साकला प्लॉट लोहगाव रोडच्या पश्चिमेला अंदाजे 100च्या जवळपास कुटुंबीय गेली 10 वर्षापासून प्लॉट खरेदी करून निवासी राहत आहेत। हे सर्वजण नियतपणे घरपट्टी सुद्धा भरत आहेत, परंतु आजतागत परिपूर्ण संपूर्ण नागरी सुविधा मनपाकडून मिळाले नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। या सर्व बाबींकडे लक्ष देऊन नगरात लवकरात लवकर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर अजमत खान, सलीम इनामदार, जिजाभाऊ काळे, ज्ञानोबा काळे, सोपान काळे, सविता काळे, शिवकन्या काळे समवेत इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मी वेणू जोगदंड, सामाजिक कार्यकर्ती। तर साखळा प्लॉटच्या बाजूला जे म्हणजे हे आहे लोहगाव रोड, तर तिथं नवीन वस्ती म्हणजे 15 वर्षापासून लोक राहतात तिथं। त्या ह्याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेकडून त्यांना घरकुलं पण याच्याकडून घरकुलं पण मिळालेले आहेत, त्याचं टॅक्स पण भरतात म्हणजे सर्व लोक, पण तिथं सुविधा कुठलीच नाही। त्या नगरचं नाव म्हणजे परिवर्तन नगर ठेवलेलं आहे। तर त्या नगरमध्ये जर पाहिलं ना आपण तर म्हणजे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे। नाल्या नाहीत, रोड नाही, पाणी नाही, त्यानंतर लाईटची सुविधा नाही। अक्षरशः अंधारामध्ये लेकरांना अभ्यास करायला अंधार आहे पूर्ण। त्याच्यामुळं कमीत कमी लाईट, पाणी आणि नळ आणि नाल्या ह्याची जर सुविधा झाली तर त्या मुलांना म्हणजे एक चांगली हे मिळेल। कारण लहान लहान मुलं जे आहेत तर ते शाळेमध्ये जाताना अक्षरशः त्या रस्त्यातून येते वेळेस त्यांना असं चालता येत नाही, चप्पल हातामध्ये घेतात, पाण्याची बॉटल भरून घेतात सोबत आणि रोडला गेल्याच्या नंतर मग ते पाय धुतात आणि परत मग ती चप्पल घालून शाळेला जातात। एवढी दुरावस्था पसरलेली आहे त्या नगरमध्ये। तर एवढीच विनंती, आज नागपंचमीचा सण असून सुद्धा माझ्या महिला म्हणजे या नगरपालिकेला एक विनंती करायला आले किंवा आमच्या मागण्या तुम्ही फक्त मान्य करा आणि ते आम्हाला तेवढे जर सुविधा करून दिल्या तर खूप म्हणजे धन्यवाद होतील याचे शासनाचे। मग नाही मागण्या झाल्या तर आम्ही उपोषण करून आंदोलन करून आम्ही आता थांबणार नाही। कारण आम्ही असं आजपासून ठरवलंय, कारण आम्हाला खूप त्रास व्हायलाय। माझ्या माता भगिनी लहान लहान मुलं जे आहेत ना त्यांना खूप म्हणजे घरामध्ये अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि तुम्हाला खोटं वाटत असेल प्रॅक्टिकली शासनाने येऊन बघावं तिथं की खरंच पाणी ह्याच्यामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये गेलंय की नाही। पाय सुद्धा ठेवायला जागा नाही, एवढी म्हणजे त्रस्त झालेत लोक सगळे त्या गल्लीमध्ये। 4-5 जे नगर आहेत इथून तिथून जर पाहिले सगळ्यांची सुविधा अशीच आहे की बाबा पूर्ण परेशान आहेत लोक त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करायला तयार आहेत, विषय नाही। आम्ही परिवर्तन निधीमध्ये त्या नगरामध्ये राहतो, तिथं सुविधा कोणत्याच नाहीयेत। अक्षरशः घराला पाण्याने वेढा घातला होता त्या दिवशी पावसाने। सगळ्यांनी कुराडी ते टिका वगैरे घेऊन सगळ्यांनी नाली काढली, तेव्हा पाणी गेलं, नाही तर सर्वांच्या घरात पाणी गेलेलं होतं। आणि त्यासाठी आम्हाला सुविधा काहीतरी मिळावी, रोड मिळावा, नाल्या मिळाव्या आणि घाण पाण्याची व्यवस्था होईल मग नाल्या झाल्यामुळं। आणि ती घाण पाणी सर्वांच्या घरात गेल्यामुळं डास आणि रोगराई पसरलेली आहे। एवढं मला शासनाला सांगणं आहे की आमच्या रोडची व्यवस्था करावी। प्लॉट शहरातील परभणी शहरातील साखळा प्लॉट यातील नवीन परिवर्तन नगर झालेले स्थापित झालेले आणि ते आतापासून नाही 15 वर्ष झालेले। त्याला याच्या अगोदर जे महानगरपालिका होती नारियल पाणी होती सगळ्यांना माहित आहे। तर आता ज्यावेळेस प्रताप भैया होते त्यावेळेस विकास झालेले, तरी आम्ही इथं पण दिलेले आणि प्रताप भैया महापूर माझी यांच्या पण आम्ही एक निवेदन जाऊन त्यांच्या मार्फत आम्हाला त्या रोडची आणि नालीची करून द्यावं याचा आम्हाला प्रयत्न राहणार आहे। मी अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष आहे। ही प्रयत्न इथं पण देणार आणि अल्पसंख्याकच्या मार्फत अल्पसंख्याकचे अध्यक्ष आपले आमदार विधान परिषदचे आमदार ते संपूर्ण महाराष्ट्रात ते आमदार त्यांची निधी चालतील असे नायकवाडे सर यांच्याकडे पण इद्रिस नायकवाडे यांच्याकडे पण मी निवेदन देणार, कारण की त्यांची निधी पण चालू शकते, त्यांचा फंड इकडे लागू शकतो। आपण प्रयत्न जास्त करू की शहराचा विकास कसा होईल आणि प्रताप भैया यांना मार्गदर्शन करून आम्ही इकडे तर दिलं निवेदन आम्ही। आणि इकडचे जे इंजिनियर होते त्या इंजिनियरची बदली करावं। खरं म्हणलं तर वसीम म्हणून इंजिनियर आहे परभणीचं, त्यांनी काय केलं परभणीसाठी सगळ्यांना माहित आहे। फक्त नारळ पाणी सोबत राहून त्यांनी परभणीचं नारळ पाणी केलेलं आहे, खरं म्हणायला काय हरकत नाही। ह्या बाया जे आले ना आमची बहिणी वगैरे घरात पाणी घुसलं, आता ह्याची जबाबदारी कोण आहे? ते वसीम इंजिनियर जे आहेत त्याच्याकडे जबाबदारी होती शहराची विकासाची, शहराची आळाखडा करायची, त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे परभणी शहराचा। खरं म्हणलं तर सलीम इनामदार सारखे सामाजिक कार्यकर्ता ते आमच्या सोबत आलेले। हा मॅडम जे रात्र दिवस मरमर करून या सगळे महिला जे आलेले फक्त त्यांचं म्हणणं आहे बाबा तुम्ही रोड घर टॅक्स घेतात की नाही,
आम्हाला घरपट्टी लावलेली आहे सगळ्यांना, घरपट्टी लावली तर मग आम्हाला सुविधा द्या ना। हाँ? मग नई घरपट्टी तो नहीं टैक्स, ये हमारा नारा रहेगा फिर इसके बाद। नई घरपट्टी देंगे हम, नई टैक्स हमारे नए टैक्स भरेंगे। जब तक हमको हमारे को सुविधा नहीं मिलेंगी तो टैक्स भी नहीं भरेंगे, कुछ नहीं करेंगे। हमारी लड़ाई शासन से नहीं, हमारे हम टैक्स भर रहे ना, हम टैक्स भरे और टैक्स का हमारे को अगर से उपयोग नहीं हो रहा तो उसका मतलब नहीं, हमारे उल्टा शासन को विनती करने को है। आज आयुक्त साहब नहीं है, लेकिन आयुक्त साहब पास हम 2-4 दिन बाद भी जब आएंगे, हम आयुक्त साहब को मिलने को आएंगे। आयुक्त साहब 1 तारीख को 100% आयुक्त साहब यहाँ रहेंगे, क्योंकि 1 तारीख आम्ही 1 तारखेला आयुक्त साहेबाला भेटू, 1 या 2 तारखेला, आणि प्रतापभैया देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही जाऊन त्यांना पण भेटू, आणि त्यांच्या मार्फत आम्ही पालकमंत्री मेघनाताईकड आणि राजेश विट्टेकर सर त्यांच्याकडे आम्ही निवेदन मांडून, आणि आमचा प्रश्न सुटला पाहिजे। आमचा हेतू आहे की बाबा आम्हाला काय कोणाचे घेणं देणं नाही, फक्त प्रश्न सुटले पाहिजे लोकांचे। आज पाऊसमुळे बघा काय चिक्कड आहे, लहान लहान मुलं आमचे जाऊ शकत नाही शाळेला, आमचे लहान लहान मुलं शाळेला जाऊ शकत नाही, बिमारी होतात। आता तिथं किती काय पाय अहो, तिथं इतके हे झाले की डास इतके झालेले, त्याचा परिणाम व्हायला आम्हाला, बिमार व्हायले, आणि त्याचा परिणाम आम्हाला सगळ्यांना आमच्या महिला मंडळाला भेटावं लागेल। चिखले तर यायला लहान लहान मुलाला शाळेला पाठवू देत नाही आम्हाला। कृपया करून शासनाने तिची दखल घ्यावं, आमची नम्र विनंती आहे। आम्ही टॅक्स भरतो, आमचा अधिकार आहे ते, टॅक्स भरले नाही तर काय, आम्ही घरपट्टी भरायला, आम्ही काय फ्रीच्या जागावर बसलेले नाही, आम्ही रोड आम्ही पैसे भरतो त्या टॅक्स, तुम्ही टॅक्स घेतात, टॅक्स घेतल्या म्हणजे तुमचा अधिकार, आम्हाला आमचं भांडण करायला तुम्हाला अधिकार आहेत, आम्हाला तुम्हाला भांडण करायला, कारण ते नियमप्रमाणे संविधानाने दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या विचाराने आम्ही काम करतो। आम्ही काय दुसऱ्या मार्गाने काम करणार नाही। संविधानाने बाबासाहेबांना आम्हाला दिलेले कलम, त्या कलमच्या माध्यमातून आम्ही लढाई लढणार, आम्ही कुठल्याही कोणाला शिवी देणार नाही, काय देणार, कारण आम्ही सज्जन लोक आहे, आम्हाला काय तर हे करायला गरज नाही। मात्र आमचं म्हणणं एवढंच आहे की समाजासाठी आपण आपली आई बहीण समजून, आपल्या घराचं दुःख समजून आपण शासनाने निर्णय घ्यावा आणि आम्हाला सवलत द्यावं, ही नम्र विनंती। साकला प्लॉट परिसरात परिवर्तन कॉलनी लोहगाव रोड ही नवीन वसाहतमध्ये नाल्या नाही, रोड नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, हे 15 वर्षापासून लोक त्रस्त आहेत, आणि या ठिकाणी मूलभूत सुविधा महानगरपालिकेचे कर्तव्य त्यांनी देण्यात यावे। त्यामुळे त्या परिसरातील कार्यकर्ते महिलाच्या वतीने आज महानगरपालिकेचे उपायुक्त तळवी साहेबांना निवेदन देण्यात आले, पुढील कारवाई ते करतो असे त्यांनी सांगितले। धन्यवाद। आमची एवढीच मागणी आहे, काहीतरी पाण्याची सोय करावा। हा सर, आमच्या घरानं पाणी घुसते, सांडपाणी, नाल्याची सोय, लाईट, याची काहीतरी सोय करावा। आमच्या लेकरा बाळाला त्रास आहे तुम्ही पाण्याचा, असं एवढं।